आपली 10 लिटरची शॅम्पूची बॅग जी आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि हा शॅम्पू बनण्यासाठी 4 दिवस लागतात. आता 4 दिवस झालेले आहेत आणि फायनल काही वस्तू ज्या आहेत त्या यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि त्यानंतर 5 ते 6 तास आपल्याला सोडायचा आहे हा शॅम्पू मिक्स करून आणि त्यानंतर फायनल जो आहे तो आपल्या शॅम्पूला जो लूक किंवा जो कलर येणार आहे तो 4 ते 5 तासानंतर येणार आहे. काही महत्त्वाच्या वस्तू इथे मी ॲड करत आहे. आता इथे मी अंदाजाने ॲड करत आहे कारण की माझी 1 दिवसाआड बॅच जी आहे ती तयार होत असते शॅम्पूची आणि त्यामुळे एक अंदाजा म्हणा तुम्ही मला आलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा शॅम्पू बनवण्यासाठी भरपूर सारी मेहनत लागते. पहिले 4 दिवस जे आहेत त्याला खूप सारं मिक्स करत राहावं लागतं. तासाला 2-2 तासाला मिक्स करत राहावं लागतं आणि त्यानंतर आता जो तुम्हाला दिसतोय शॅम्पू तो असा स्मूथ बनतो. आणि या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, काही महत्त्वाच्या 6 ते 7 वस्तू ज्या आहेत त्या ॲड करते आणि या सर्व वस्तू मी सिक्रेट ठेवलेल्या आहेत ताईंनो. आता परत मला मेसेज कोणी करू नका की काय घातलं आहे काय नाही. तर या सर्व वस्तू सिक्रेट आहेत आणि त्या ॲड केल्यानंतर 5 ते 6 तास मी शॅम्पूला असंच सोडून देते आणि त्यानंतर शॅम्पूला फायनल रंग येतो. आता तुम्ही म्हणाल की शॅम्पूमध्ये रंग घातला आहे का? तर अजिबात नाही. आपल्या शॅम्पूमध्ये मी कुठलाही आर्टिफिशियल रंग घालत नाही. हा जो पण कलर येतो आहे ना, हा नैसर्गिक जे पण हर्ब्स आपण यामध्ये वापरलेले आहेत त्याचा रंग या शॅम्पूला आपल्या आलेला असतो. आणि तुम्ही पाहू शकता शॅम्पू आपला किती मस्त बनवून तयार केलेला आहे. ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे, नक्की ऑर्डर करा.